काय त्रास आहे काका तुम्हाला? कमरेपासून खाली मुंग्या येतात आणि बधीर होतात. ओके. आणि एकदम बॅलन्स गेल्यासारखं वाटतं. किती दिवसापासून त्रास आहे? हा जवळजवळ 10-15 वर्षापासून. अच्छा, थोडं चालल्यानंतर बसावं असं वाटतं तुम्हाला? हो, इतकं जर गेट पर्यंत दरवाजापर्यंत जरी गेलं ना तरी थकवा जातो. बरं, ठीक आहे. MRI दाखवा यांचा. यांच्या 4थ्या आणि 5व्या मधली मणक्यामधली नस आहे ना, ही खूप दबलेली आहे. तर त्यांना लंबर कॅनाल स्टेनोसिस आपण म्हणतो, असं हे झालेलं आहे. लंबर कॅनाल स्टेनोसिस म्हणजे काय? तर समजा आपण आपल्या मणक्यांची समजा अशी आडवी खाप बघितलं, तर या मणक्यांमध्ये जो कॅनल असतो ना, याला लंबर कॅनल म्हणतात. आणि इथून आपले मज्जातंतू जात असतात. तर याच्यावरती जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त दबाव येतो, म्हणजे साधारणतः लंबर व्हर्टिब्रामध्ये हा जो कॅनलचा डायमीटर आहे तो 12 ते 14 mm पर्यंत पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी झाला की मग त्याला स्टेनोसिस म्हणतो आपण. म्हणजे तो 10 mm पेक्षाही जेव्हा कमी होतो तेव्हा आपण त्याला लंबर कॅनल स्टेनोसिस असं म्हणतो. त्याच्यात पेशंटला थोडं चालल्यानंतर बसावं असं वाटणे, ज्याला न्यूरोजेनिक क्लॉडिकेशन म्हणतो आम्ही. त्याच्यानंतर पायाला मुंग्या येणे, तोल जाणे, पाय बधीर वाटणे यांसारखे सिम्पटम्स येतात जे त्यांना आहे. आणि MRI मध्ये तुम्ही बघू शकतात की त्यांना L4 आणि L5 ला सिव्हिअर स्टेनोसिस आहे. म्हणजे हे डायमीटर अगदी कमी झालेलं आहे, एकदम 4 ते 5 mm इतकं झालं. तर आपण एंडोस्कोपीच्या साहाय्याने आता पूर्ण त्या कॅनलला डिकम्प्रेस करणार आहे आणि एका छोट्याशा इन्सिजन मधनं पूर्ण याच्यावरचा जो दबाव आहे तो काढणार आहे. बघूया आपण मग ऑपरेशन झाल्यानंतर कसं वाटतं तुम्हाला.